जीबीएस आजाराचा दुसरा बळी कोल्हापूरमध्ये गेलाय। कोल्हापूरच्या रेंदाळ ढोणेवाडीमधील वृद्धाचा जीबीएसमुळे मृत्यू झालेला आहे। सध्या कोल्हापुरात जीबीएसच्या 16 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। कोल्हापूरमध्ये जीबीएस आजाराचा दुसरा बळी गेलेला आहे। सध्याच्या क्षणाला 16 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। शेखर, सध्याच्या क्षणाला आरोग्य यंत्रणेचं नेमकं काय म्हणणं आहे याबाबत? आता इतर सगळ्यांसाठी काय नेमक्या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत काळजीच्या दृष्टीने? रिद्धी, कोल्हापूरमध्ये एकूण 23 रुग्ण जे आहेत ते जानेवारीपासून दाखल झालेले आहेत। त्यापैकी जवळपास 5 रुग्णांना डिस्चार्ज देखील देण्यात आलेला आहे। मात्र 2 दिवसांपूर्वीच आपण बघितलं असाल तर त्या ठिकाणी एका महिलेचा मृत्यू जो आहे जीबीएस मुळे झाला होता आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा दुसऱ्या एका वृद्धाचा मृत्यू देखील याच जीबीएस मुळे झालेला आहे। तर एक रुग्ण जो आहे तो व्हेंटिलेटरवर देखील कोल्हापूरमध्ये असल्याचं पाहायला मिळते। एकूण जवळपास 17 रुग्णांवरती उपचार जे आहेत ते याच कोल्हापूरमध्ये जीबीएस रुग्णांवरती उपचार सुरू होते। त्यामुळे निश्चितच आहे आरोग्य प्रशासन जे आहे ते सतर्क आहे। संपूर्ण परिस्थिती जी आहे ती हाताळण्यामध्ये ते लक्ष देताना देखील पाहायला मिळते। मात्र 2 दिवसांपूर्वी एक मृत्यू झाल्यानंतर आता पुन्हा एकदा आणखीन एक मृत्यू झाल्यानंतर निश्चितच आहे प्रशासन या संदर्भातले सगळी काळजी घेऊन नेमके कारण काय आहेत हे देखील शोधताना पाहायला मिळतात। रिद्धी जी, शेखर धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।